तर तुम्ही पाहू शकता आज आम्ही कृष्णाचा आणि राधाचा ड्रेस घेण्यासाठी आलेलो, कारण उद्या आम्हाला एका होळीच्या इव्हेंटसाठी जायचं होतं. तिथे आम्ही दोघी जणी राधाकृष्ण होतो आणि मी राधा होती आणि नीलम कृष्णा होती. तर आम्हाला ड्रेसचा खूप इश्यू होता, तर आम्हाला ड्रेस व्यवस्थित भेटत नव्हता. तर मी त्याच्याबरोबर खूप टाइमपास करत होते, तिला परेशान करत होते, तिला सारखं मी डिस्टर्ब करत होते, तिला ड्रेस ट्राय करू देत नव्हते. त्यामुळे ती खूप जाम अशी इरिटेड होत होती, बट तरी मी तिला सोडत नव्हते. आणि त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, त्यामुळे मी काही ना काही करत होते आणि तिला नीलमला परेशान करत होते. जे की तिची ज्वेलरी खूप हेवी होती, तर सारखं मला ती विचारत होती की ही ज्वेलरी सूट होते का, ती ज्वेलरी सूट होते का, मोतीची ज्वेलरी घेऊ की कोणती घेऊ, म्हणजे तो विषय आमचा चालू होता. आणि मी मध्येच तिला जाऊन चिटकायचे, तर ती खूप जास्त इरिटेड होत होती, हसायची, माझा मजाक करत होत्या त्या दोघी, आणि मी त्यांना खूप जाम परेशान केलं. तिची ज्वेलरी तिला ट्राय करायची होती, ती द्यान मीच करून बघत होते. आणि तुम्ही बघू शकता राधाचा जो मी घागरा घातलेला आहे तो राधासाठी आहे. उद्याच्या इव्हेंटसाठी मी हा घागरा घालणार आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर खूप छान आहे, बट थोडासा फिटिंगचा इश्यू होता. फिटिंग केलेला नाही आहे मी, तो फिटिंग केल्यानंतर आणखीन सुंदर दिसेल. तो तुम्हाला मी पुढे दाखवेलच तो पूर्ण लुक झाल्यानंतर कसा दिसतोय. सध्या आम्ही ज्वेलरी आमचा डन झालेला आहे, ड्रेस पण डन झालाय कृष्णाचा, आणि कलर आम्हाला व्यवस्थित भेटला नाही कारण आम्हाला आवडला नव्हता तो कलर, बट तिला खूप छान दिसत होता तो येल्लो. नंतर माझ्यावरती अश्विनीताई ट्राय करून बघत होत्या की कोणती ज्वेलरी वगैरे सूट होते का, माझ्यासाठी काही भेटतंय का. नंतर आम्ही तो ड्रेस काढून टाकला, घागरा वगैरे, आणि मी ते व्यवस्थित बॅगमध्ये ठेवत होते. कृष्णाचं चाललंय आपल्या हातामध्ये बासरी वगैरे, काय सूट होतंय काय सूट होत नाहीये ते आम्ही डन केला. येलो कलरचा ड्रेस आणि पिंक कलरची धोती डन केली, आणि ते पॅक करून आम्ही आता थोड्या वेळापुरतं तिथं बसलेलो. आम्ही चौघीही जणी खूप जास्त बोर झालेलो. अंजू व्हिडिओ घेत होती, त्यामुळे अंजूला मला तुम्हाला दाखवता नाही आलं, बट आम्ही चौघी पण खूप जास्त बोर झालेलो जाम. तर मी तिथं झोपून गेले, 15 ते 20 मिनिटं मी झोपून गेले तिथं. नंतर अंजूने माझा झोपलेलाही व्हिडिओ काढला. नंतर आम्हाला ते कृष्णासाठी टोप घ्यावा की नाही का तसली पगडी घ्यायची, ते त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत होतं. सो आम्ही नंतर ते सगळं तिला ट्राय करत होतो कोणतं छान दिसतंय, बट आम्हाला हेच ऑप्शन बेस्ट वाटला की पगडीवाला. देन आम्ही तेच फिक्स केलं, पगडी आणि ते फेटा टाईप काहीतरी होतं, आणि आजी बसलेल्या होत्या ते पण आम्हाला खूप सारे ऑप्शन सांगितले. तुम्ही बघू शकता आमचा आजचा लुक झाला ना. कृष्णा खूप सुंदर दिसत होता आणि मी पण सुंदरच दिसत होते, बट सगळी मेहनत अश्विनीताईंनी केलेली, आणि त्यांनी मेकअप आमचा केला. खूप सकाळी उठून त्यांनी मेकअप केला आमचा दोघींचा पण, आणि घरचा स्वयंपाक होता, त्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला इव्हेंटला जायला. तरी पण आम्ही निघलेलो, मी स्कूटी ड्राईव्ह करत होते आणि नीलम बसले. आम्ही इव्हेंटला पोहोचल्या एवढा छान रिस्पॉन्स भेटला आम्हाला. सगळ्या बायका वगैरे तिथं आल्या, आमच्यासोबत खूप सारे पिक घेतले, फोटो वगैरे घेतले, बट एवढं आहे की आम्हाला एन्जॉय करायला भेटला नाही, कारण आम्ही खूप सारा प्लॅन केलेला की होळीसाठी नाही का कलर, डीजे, डान्स वगैरे खूप सारा करायचा. सो आम्ही ते मिस केलं की आम्ही राधाकृष्ण झालेलो होतो, ते सगळं आम्हाला करता नाही आलं, डान्स करता नाही आला, कारण बायकांची खूप गर्दी होते फोटो वगैरे घेण्यासाठी. त्यामुळे आमचा सगळा वेळ याच लुकमध्ये गेला. लास्टचे 15 ते 20 मिनिटं आम्ही फुल धमाल एन्जॉय केला. तुम्ही पाहू शकता की कृष्णा आणि मी तिथून निघून गेलो, तिथंच बायका थांबलेल्या आहेत, आम्ही निघून गेलेलो. आधी नंतर आम्हाला खूप जास्त रिग्रेट झालं. नंतर आम्ही असं नाही वागलो की नाही का कोणीतरी फोटो घेतोय आम्ही निघून जातोय, असं नाही केलं आम्ही. ज्यांना फोटो घ्यायचे त्यांच्यासोबत फोटोज वगैरे घेतला, थोडाफार डान्स केला, आणि या छोट्याशा व्हिडिओ मागे अश्विनीताईची मेहनत आहे.